नमस्कार, मी वर्षा. PM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतीच मी आपल्या चॅनलवर अळूची पातळ भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आज आपण खमंग कुरकुरीत अशा अळू वड्यांचा व्हिडिओ पाहूयात. तर सर्वात आधी इथे मी साधारण 8 ते 10 अळूवडी बनवण्यासाठी लागणारी पाने घेतली आहेत. अळूवडीच्या पानांचा देठ काळपट रंगाचा असतो, पण तुम्हाला अळूची भाजी बनवायची असेल तर लाल देठाची पानं घ्यायची. आता आपण सुरीने देठ कापून पानांच्या शिरा वरचेवर काढून घेणार आहोत. त्यामुळे रोल बनवताना पानांना घट्ट दुमडून रोल नीट बंद करता येतो. इकडे एका बाउलमध्ये 2 वाट्या बेसन पीठ चाळून घेतले. त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे पांढरे तीळ घालून चवीपुरेसे मीठ घातले आणि मिश्रण मिक्स करून घेतले. इकडे एका बाजूला पाण्यात 1 तास भिजत ठेवलेल्या चिंच गुळाचे पाणी गाळून घेतले आहे. आधी आपल्याला या पाण्यातच पीठ भिजवून घ्यायचे आहे. नंतर लागलेच तर थोडं पाणी घालून हळूहळू मिक्स करून एकदम घट्टही भिजवायचे नाही आणि पातळही भिजवायचे नाही, नाहीतर पीठ पानांतून बाहेर येते. या कन्सिस्टन्सीचे पीठ भिजवून घ्यायचे. पीठ तयार केल्यावर एका मोठ्या ताटावर किंवा परातीवर अळूची पाने एक पानावर हलक्या हाताने लाटणं फिरवून शिरा थोड्या चपट्या आणि मऊ करून घेतल्या. अशा प्रकारे सगळ्याच पानांवर लाटणं फिरवून घेतले आणि मग वडी बनवण्यासाठी त्यातील सर्वात मोठे पान शिरांची बाजू वर ठेवून ताटावर ठेवून घेतले आणि तयार केलेले मिश्रण हातात घेऊन बोटांच्या मदतीने पानावर सर्वत्र लावून घेतले. एकदम जाडसरही लावायचे नाही. त्यानंतर दुसरं पान उलट्या दिशेने शिरांची बाजू वर ठेवून लावून घेतले आणि मग त्यावर भिजवलेले मिश्रण पानभर लावून घेतले. अशाच प्रकारे तिसरे आणि चौथे पानही आपल्याला लावून घ्यायचे आहे. इथे मी साधारण 4 पानांचा थर तयार केला आहे. आता आपण रोल बनवण्यासाठी पानांच्या दोन्ही बाजूंच्या कडा थोड्या दुमडून त्यावर थोडं बेसन पीठ लावून घेणार आहोत आणि त्यानंतर टोकाकडच्या बाजूला दुमडत थोडं बेसन पीठ लावत खाली दुमडत घट्टसर असा रोल करून घेऊयात. इथे मी 4 पानांचे साधारण 2 रोल तयार करून घेतले आहेत. इकडे स्टीमरमध्ये 2 मोठे ग्लास पाणी घालून स्टीमर गॅसवर ठेवला. पाण्याला उकळी आल्यावर स्टीमर प्लेटला तेल लावून स्टीमरमध्ये ठेवून त्यावर तयार केलेले रोल ठेवले आणि 15 मिनिटांसाठी वाफवून घेतले. 15 मिनिटांनंतर रोल बाहेर काढून एकदम थंड करून घेतले. थंड झाल्यावर सुरीला थोडेसे तेल लावून त्याच्या 1 सेंटीमीटरच्या वड्या कापून घेतल्या. इथे साधारण आपल्याला 20 ते 22 वड्या तयार होतील. गॅसवर कढईत तेल गरम करून हाय फ्लेमवरच आपल्याला या वड्या तळायच्या आहेत. तेल तापल्यावर कढईत एक करत 7 ते 8 वड्या तळायला घेतल्या. एका बाजूने सोनेरी झाल्यावर परतून दुसऱ्या बाजूनेही कुरकुरीत होईस्तोवर वड्या तळून घेतल्या. आता आपल्या सर्व वड्या तयार आहेत. आमच्या घरी सर्वांनाच या वड्या खूप आवडल्या. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा.